आपल्यासोबत आहेत माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी संचालक केशव गुंजाळ सर. आपल्यावर आरोप आहे तुम्ही इकडे गेले फुटले, तुम्हाला काय वाटतं चर्चा अशी? सर, मी केशव गुंजाळ, माजी संचालक, माध्यमिक शिक्षक सोसायटी, अहिल्यानगर. आतापर्यंत अनेक जणांनी मला विचारलंय, सर असं झालंय तसं झालंय, काही जण इकडे गेले तिकडे गेले. तर मी ज्यावेळेस निवडून आलो होतो त्यावेळेस या सोसायटीची सभासद संख्या 11,000 11,500च्या जवळपास होती. एवढ्या मोठ्या सोसायटीचा मला संचालक आमचे पुरोगामी सहकार मंडळाचे नेते सर्वेसर्वा आदरणीय भाऊसाहेब कचरे सर यांनी मला केलं. यांनी तिकीट दिलं, निवडून आणलं आणि मी एवढ्या मोठ्या संस्थेचा संचालक झालो. एवढ्या मोठ्या संस्थेचा संचालक झाल्यानंतर आता मला या वेळेसही मी तिकीट मागितलं होतं, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते तिकीट मिळालेलं नाहीये. तर मी असं इकडे तिकडे जाणारा नाहीये. मी एकनिष्ठ असा संचालक आहे आणि यापुढे मी एकनिष्ठच राहणार आहे. इकडे तिकडे जाऊन मला काय मिळणार आहे? जे सर्व गोष्टी मला या ठिकाणी मान सन्मान प्रतिष्ठा सगळी इकडे मिळालेली आहे. आता मी तिकडे जाऊन मला काय मिळणार नाहीये आणि उगाच मी इकडे तिकडे फुटणार नाही, काय नाही. आणि या ठिकाणी जो कारभार चाललेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने पारदर्शी कारभार आहे, सर्वस्पर्शी कारभार आहे. आणि आमचे नेते आदरणीय भाऊसाहेब कचरे ज्यावेळेस कारभार करतात किंवा एखादा निर्णय घेतात त्यावेळेस ते सर्व संचालकाला विचारून घेतात. ते एकटे वगैरे काही घेत नाही किंवा त्यांच्यावर जो आरोप होतो का ते एकाधिकारशाही वापरतात, तर ते अजिबात तसं काही करत नाही. सगळ्यांना विचार विनिमय करून सगळ्यांचं सहकार्याने आणि मग तो निर्णय इम्प्लिमेंट करतात, त्याच्यावर चर्चा करून मग तो अंमलात आणतात. असं काही हे नाहीये. आता जे गेले ते का गेले त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. तिकीट मिळालं नाही म्हणून ते तिकडे गेलेत. आता मला बी नाही मिळालं मग म्हणून मी गेलो नाही. मी माझ्या मंडळाशी, माझ्या नेत्याशी, सर्व सभासदांशी मी अगदी एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठच राहणार. त्यामुळं जे अफवा येतात त्या अफवावर अजिबात विश्वास ठेवू नये. समोरची मंडळी नेहमी अफवा पसरण्यात पटाईते आणि त्या अफवांवरच हे इलेक्शनचं काम करतात. इलेक्शनचं काम हे आपलं जे कारभार आहे, कोणकोणत्या योजना येतात, सभासदांना किती फायदा होतो, सभासदांच्या हिताच्या आणखीन कोणकोणत्या योजना येणार येतात, कमीत कमी व्याजदराने कर्ज कसं मिळणार आहे, यासाठी आमचे नेते किंवा संचालक मंडळ काम करणार आहे. म्हणून आमचा पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन ठरलेला आहे, काय करायचं किंवा काय नाही. म्हणून मी सर्व सभासदांना हात जोडून विनंती करतो की पुरोगामी मंडळाचे जे 21 उमेदवार आहेत त्या उमेदवारांना मतदान करावं. त्यांच्या जर आपल्याला सर्व उमेदवार वाचता हे नाही करता आले तर छत्रीचं चिन्ह आहे, त्या छत्रीच्या चिन्हापुढे 21 फुल्या मारून भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी माझी सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व सभासद बंधूंना कळकळीची अगदी हात जोडून नम्र विनंती आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.